लातूर शहरातील जनतेच्या समस्या, लातूर शहराच्या समस्या आतापर्यंत जे राजकारणातले लोक आहेत ते आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, त्यांनी एकाही लातूर शहरातल्या जनतेच्या समस्या आतापर्यंत सोडवलेल्या नाहीत। जनतेचे मतदान घेऊन फक्त या मतदानाचा त्यांनी स्वतःसाठीच गैरवापर केलेला आहे। या लातूर शहरामध्ये कितीतरी काळा भ्रष्टाचार चालू आहे, पण एकाही नेत्यानं या गोष्टीकडे लक्ष दिले नाही किंवा एकही नेता या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरलेला नाही। याच लातूर शहरामध्ये ISA अधिकारी मुंडे साहेब यांनी काही दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी भेसळयुक्त अन्नाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केला जात आहे त्या ठिकाणी यांनी धाड मारलेली आहे। आणि हेच अधिकारी साहेब याच लातूर शहरामध्ये कमीत कमी 10 वर्ष तरी जे भेसळयुक्त अन्न दलाल आहेत त्यांच्या छाताडावर नाचले पाहिजेत। आणि सत्याच्या मार्गाने जो काम करतो तो व्यक्ती टिकत नाही, म्हणजेच हे लोक यांना टिकू देणार नाहीत। याच्या अगोदर असे अधिकारी येऊन गेले असतील, पण त्यांनी कधीही असं काम केले नाही। त्यांनाही करता आलं असतं, पण त्यांनी केलं नाही, पेट्या घेऊन पळून गेले। परंतु आता हे जे मुंडे साहेब आहेत त्यांनी जे काळा भ्रष्टाचार जे करत आहेत लोक, त्यांच्यावर यांची धाड खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी टाकत आहेत। यांची बदली होण्याचे कारण आणि संकेत सुद्धा जास्तीचे आहेत। अशा व्यक्तींना आपला सपोर्ट आणि साथीची गरज आहे। जर का मुंडे साहेबांची बदली या लातूर शहरामधून झालीच तर या लातूर शहरातल्या समस्त जनतेला माझी विनंती आहे की आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची बदली होऊ नये। मुंडे साहेबांना समस्त लातूरकरातील जे कामगार जो मजूर वर्ग आहे, या लातूर शहरामध्ये 90% लोक हे कामगार मजूर वर्ग आहे। राहण्यासाठी घर नाही, खाण्यासाठी भाकरी नाही आणि त्यांच्या हाताला काम नाही। जो सरकारी गहू आणि तांदूळ येतो आहे तो सुद्धा या लोकांना वेळेवर मिळत नाही, कमी दरामध्ये मिळतो। आणि एखाद्या जर गिरायकानं कस्टमरनं समोरच्याला विचारलं की आमचा माल कमी दिला आहे, तर त्यांच्याकडून त्यांना आरेरावीची भाषा पूर्णपणे ऐकून घ्यावी लागते आणि जे त्यांनी गहू आणि तांदूळ देतील तेच त्यांना घेऊन जाऊ लागतं। म्हणून लातूर शहरातील समस्त गोरगरीब जनतेच्या वतीने ISA अधिकारी मुंडे साहेब यांना माझी विनंती आहे की पुढचं पाऊल तुमचं गहू आणि तांदूळ यांच्या गोडाऊनकडे असावे। कारण लातूर शहरामध्येच गहू तांदूळाचं दुकान जे आहे हेच नव्हे तर लातूर शहर आणि ग्रामीण विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये गहू आणि तांदळाचा जे विक्री आहे ते गोडाऊनला होत आहे। त्याच्यामुळे या गोष्टीवर सुद्धा मुंडे साहेबांनी तात्काळ कारवाई करावी आणि गहू तांदळाची जी विक्री आहे ती कायमची बंद करावी, यांचे गोडाऊन सील करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।